Hello guys, welcome to Prayas. My name is Aditya and welcome to our 7 PM discussion of daily answer writing in परीक्षण MPSC आन्सर रायटिंग मॉड्यूल. गाईज आपण आज दुसऱ्या आठवड्याला सुरुवात करत आहोत डेली आन्सर रायटिंगमधल्या. पहिला वीक सुरुवातीला आपण शिकलो कसं आन्सर लिहायचं, कोणत्या पद्धतीने लिहायचं, कंटेंटवर कसा भर द्यायचा, स्ट्रक्चरिंग कसं असलं पाहिजे, डायग्राम्स वगैरे या सर्व बेसिक ज्या कोर जॉग्रफीचे टॉपिक्स होते त्यावर आपण विशेष करून भर दिला. आत्ताचा जो हा दुसरा वीक आहे, जसं मी आजच्या आपल्या ओरिएंटेशन सेशनमध्ये पण सांगितलं की या वीकचा कसा ॲप्रोच हवा, तर हा ॲप्लिकेशन बेस्ड टॉपिक आहे. या ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्समध्ये जसं रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीजमध्ये पर्टिक्युलरली मला कंटेंट तर हवंच, म्हणजे कोर कन्सेप्ट वगैरे तर ती हवीच, पण जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग कराल त्यामध्ये मला एक्झाम्पल्स, केस स्टडी, डेटा, फॅक्ट या सगळ्या गोष्टींची गरज जास्त आहे. आणि आजकाल UPSC ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन्स, या पर्टिक्युलर टॉपिक्सवर क्वेश्चन्स हे जास्त विचारते. आय होप गेल्या वीकमध्ये जे आपण पाहिलं आहे की बेसिक कशा पद्धतीने स्टडी करायला हवा, काय किंवा आन्सर रायटिंगचा ॲप्रोच कसा हवा हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. मी अशी पण आशा बाळगतो की जे आपण डेली आन्सर रायटिंग करतो आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो आहे. आता त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये जाऊयात आपण सेकंड वीकमध्ये जॉग्रफीच्या, आणि त्यातला पण पहिला दिवस होता. त्याच्यामध्ये आजचा आपला सिलेबसचा टॉपिक होता तो म्हणजे मृदा संसाधने, सॉईल रिसोर्सेस, आणि दुसरं म्हणजे जलसंसाधने, दॅट इज वॉटर रिसोर्सेस. ठीक आहे, चलो मग आपण डायरेक्ट स्ट्रेट अवे क्वेश्चनला स्टार्ट करूयात. कशा पद्धतीने क्वेश्चन डील करता आला असता तर सगळ्यात पहिला क्वेश्चन होता डिस्क्राईब द मेजर टाइप्स ऑफ सॉइल्स फाउंड इन इंडिया अँड देअर की कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे, सॉईलवर प्रश्न विचारलेला आहे, त्यांचं काय विचारलेलं आहे पुढे ते मेजर टाइप्स, बरोबर. कशामधल्या मेजर टाइप्स विचारले आहेत, भारतामधल्या. जगावर प्रश्न आहे का भारतावर आहे ते पण बघा, कारण सिलेबसमध्ये वर्ल्ड पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात पुढं म्हणजे त्याच्या सॉईलचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्या मृदेची वैशिष्ट्ये विचारली आहेत आपल्याला, राईट. बघा आता अशा टाईपचा हा प्रश्न आहे या वीकचा पहिलाच प्रश्न. आता तुम्ही जेव्हा संसाधनांवर चर्चा करतात त्याची डेफिनेशन द्यायची गरज नाही आहे. आता मी तुम्ही ती नोटबुक बनवलीच आहे ना सेपरेटच्या पॉईंट्सची, मी म्हणेल त्या पॉईंट नोटबुकमध्ये आता एक नवीन पॉईंट ॲड करा. जर कोर जॉग्रफीचा प्रश्न नसेल, बघा आता पुढचा टप्पा असा आहे तो प्रिपरेशनचा की क्वेश्चन पाहिल्या तो तुम्हाला सिलेबसला लिंक करता आला पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे हा मी संसाधनांना लिंक करेल, रिसोर्सेसला लिंक करेल, हा मी कोर जॉग्रफीला नाही लिंक करत आहे. कोर जॉग्रफीला लिंक केलं तर डेफिनेशन येणार. म्हणजे बरेच जण काय करतात, आता इथं तुम्ही पण तुमचा आन्सर एकदा चेक करून बघा. स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्लुजन. वेनेवर यू आर रायटिंग द आन्सर्स ऑफ रिसोर्सेस किंवा इंडस्ट्रीज, माझं म्हणणं असेल तुम्ही डेफिनेशनने स्टार्ट करू नका. डेफिनेशनने स्टार्ट करू नका. कारण काय व्याख्या देणार आहेत, मृदेची काय व्याख्या देणार, सॉईलची काय व्याख्या देणार, दगडांच्या चुऱ्याला किंवा माती म्हणतात म्हणजे काय, असं काही डेफिनेशनच नाही आहे ना त्याची. सो डोंट गिव्ह डेफिनेशन इयर. मग स्टार्ट करत असताना कशाने स्टार्ट करायची, तर मग माझं म्हणणं असेल काहीतरी फॅक्ट असेल त्या फॅक्टने स्टार्ट करा, काही असेल काही रिपोर्टने स्टार्ट करा, बरोबर. काही डेटा असेल त्या डेटाने स्टार्ट करा. मग डेटामध्ये मी काय सांगेल, बरोबर, की भारत हा विविधतेने नटलेला देश असून भारतामध्ये विविध प्रकारच्या मृदा सापडतात, त्यापैकी या मातीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. सिंपल. काही टक्केवारी असेल टक्केवारीमध्ये सांगा. सो सांगायचा मुद्दा कसा आहे की जेव्हा तुम्ही रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीबद्दल बोलतात, नेव्हर गिव्ह डेफिनेशन, रादर गिव्ह फॅक्ट, रिपोर्ट आणि डेटा. आणि मग हेच काम आता आपल्याला करंट अफेअर्स करायचं. आता इथे करंट अफेअर्स येतात मध्ये, मग करंटमधला डेटा उचला ना काहीतरी. एकदम 1857चा कुठला तरी माहिती घेऊन यायची आणि त्याबद्दल बोलायचं असं नाही. तर इथे मला काय पाहिजे होतं तुम्हाला आन्सरची सुरुवात करताना, फॅक्ट, रिपोर्ट, डेटा. दुसरं येतं मेन बॉडीमध्ये काय विचारलं आहे आपल्याला त्यांनी, विशेष म्हणजे की एकतर मेजर टाईप विचारलेले आहेत आणि दुसरं म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक विचारले. असं नाही लिहायचं यामध्ये की तुम्ही टाईप लिहिले, आधी 8 टाईप लिहायचे आणि मग प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक. डायरेक्ट हेडिंग देताना दोघांचं मिळून हेडिंग देतो, मेजर टाईप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल्स इन इंडिया. मग त्याच्यामध्ये लिहा मग ॲल्युव्हियल सॉईल येते, गाळाची माती, काळी माती, तांबडी माती वगैरे, जांभी मृदा, वाळवंटीय मृदा, डेझर्ट सॉईल, फॉरेस्ट सॉईल. असे टोटल 7 ते 8 टाईप आहेत ते आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. आणि पुढे येतो कन्क्लुजन. कन्क्लुजनमध्ये मात्र तो जुना फंडाच वापरायचा, एकतर एन्व्हायरमेंटचा अँगल द्या किंवा डिझास्टरचा अँगल द्या. आता माती असेल तिथे डिझास्टरचा अँगल लागणार नाही, पर्यावरणाचा अँगल देईल मी, की बऱ्याचशा घटकांमुळे मातीची धूप मोठ्या प्रमाणावर होते ना, आणि मृदेची धूप, देर इज अ सॉईल इरोजन टेकिंग प्लेस इन द कंट्री, आणि सॉईल इरोजन होत असल्यामुळे काही समस्या आपल्याला उद्भवत आहे. आलं लक्षात, किंवा मृदेच्या या समस्या आपल्याला भेडसावत आहेत.
म्हणजे की इथे मात्र कन्क्लुजनमध्ये काही चेंज नाही, मी म्हणतोय फक्त स्टार्टमध्ये आपल्याला थोडासा चेंज करावा लागतो. आता बघा, आधीचा जेव्हा लास्ट वीकचे जे प्रश्न होते जिओ सिन्क्लाइन वगैरे हे जे क्वेश्चन होते हे एकदम टेक्निकल क्वेश्चन होते. तिथे कसं असतं, एकतर कोणाला माहीत असतं किंवा कोणाला माहीत नसतं. तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला ऑब्व्हियसली तिथं एज असते, तुम्हाला ॲडव्हान्टेज असतो, तुम्हाला मार्क मिळतात. पण राव एका बेसिक स्टडीनंतर सगळ्यांना मातीचे टाईप कॅरेक्टरिस्टिक्स माहीत होऊन जातात. याच्यामध्ये मग आता ती ट्रिक नाही आहे. मग इथे मार्क्स कसे काढायचे, तर माझं म्हणणं असेल ह्या मेन बॉडीमध्ये माझं म्हणणं असेल तुम्ही इथे प्रेझेंटेशनने मार्क काढायचे. मार्क्स वाढवायचा इथे फंडा येतो आता प्रेझेंटेशन. आणि प्रेझेंटेशनमध्ये पण काय करावं लागेल तुम्हाला, तर माझं सजेशन असतं ह्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही डायग्राम्स ॲड करा. प्रेझेंटेशन म्हणजे काय, डायग्राम, मॅप किंवा केस स्टडी. आता इथं तुम्हाला फक्त कॅरेक्टरिस्टिक आणि टाईप विचारलेत ना, मी म्हणेल मी फक्त मॅप वापरेल इकडं. मॅप म्हणजे काय, भारतामध्ये असलेलं मृदेचं वितरण. पण आता भारतामध्ये असलेलं मृदेचं वितरण याचा पण जर तुम्हाला मॅप काढायचा असेल तर तो पुस्तकात दिला आहे तसा मॅप नाही काढायचा, किंवा नोटमध्ये की पूर्ण असा भारताचा नकाशा दिलेला आहे, बरोबर, की भारताचा नकाशा दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यामध्ये 7-8 प्रकारची माती दाखवत बसले की इकडं तुमची गाळाची माती आहे, इकडं काळी मृदा आहे, इकडं लाल मृदा आहे, इकडं जांभी मृदा आहे, इकडं ही. अशाने काय होतं, मॅपमध्ये खूप खिचडी होते आणि जेवढी खिचडी झाली तेवढं एक्झामिनर तुम्हाला मार्क देत नाही. मग आता या ठिकाणी कसं दाखवायचं, मला सुटसुटीत हवं आहे ना. मग मी काय करेल, मी जर म्हणतोय फक्त काळी मृदा, बरोबर, तर दुसरा जर पॉईंट मी लिहित असेल ब्लॅक सॉईल, तर मी फक्त ब्लॅक सॉईल जिथे सापडते तेवढाच नकाशा काढेल असा छोटासा आणि मग म्हणेल की दिस इज द एरिया ऑफ ब्लॅक सॉईल इन द कंट्री. दॅट्स इट. छोटा मॅप काढायचा, मिनिएचर मॅप काढायचा. शाळेसारखं दरवेळेसच मोठा मॅप नाही काढायचा. आधीच तुम्हाला 2 पेजेस आहेत, त्यात पण ही खिचडी केली. बघा ना, तो प्रिंटेड मॅप आहे मातीचा तरी समजत नाही, हाताने कुठे काढणार तुम्ही 7-8-9 मिनटात त्या दिवशी. सो असे छोटे मॅप काढायचे. मग छोटे मॅप पण कसे काढायचे, पूर्ण पेजभर नाही. बघा, मग आता मी तुम्हाला तो पण एक फंडा सांगतो. ही आता तुमची सपोज पेज आहे आणि ही तुमची रायटिंग स्पेस आहे. तर माझं सजेशन असतं तुम्ही पेजला आधी 9 विभागांमध्ये डिव्हाइड करायचं. A, B, C, D, E, F. सॉरी 9 नाही, 6 याच्यामध्ये डिव्हाइड करायचं तुमच्या पेजला आणि ह्या 6 पैकी कुठल्या तरी एकाच याच्यामध्ये चित्र काढायचं. म्हणजे जर तुम्हाला काळ्या मातीबद्दल लिहायचं आहे ना, मग मी काय करेल, या ठिकाणी काहीतरी काळ्या मातीबद्दल लिहील, बरोबर, ब्लॅक सॉईलबद्दल मी इथे काहीतरी लिहील आणि ब्लॅक सॉईलची डायग्राम मी ह्या इथे अशी शेजारी काढेल छोटीशी. मग मला जर सपोज आता गाळाच्या मातीबद्दल म्हणायचं आहे, गाळाच्या मातीबद्दल इकडे नाही लिहायचं, गाळाच्या मातीबद्दल इकडे लिहिणार आणि गाळाची माती मी इकडं कुठेतरी दिसते असं दाखव. येतं आहे का लक्षात, कसं स्मार्टली डील करायचं आहे, तर येतं आहे लक्षात. पुढच्या वेळेस तिसऱ्या मातीबद्दल इकडे लिहिल आणि इकडे डायग्राम. बघा दिसायला छान दिसतं ना हे. जर सगळ्या डायग्राम मी एका खाली एक लावल्या, कोणतं पुस्तक बघा कसं असतं. तर ते माझं म्हणणं कसं आहे, छोट्या गोष्टी आहेत या प्रेझेंटेशनच्या, यावर काम करता आलं पाहिजे. अशी काय चौकोन वगैरे नाही आखायचे तिथे, पण अंदाज घेऊन मग या पद्धतीने डायग्राम काढायच्या आणि मग या ठिकाणी तुम्हाला मार्क्स आहेत. क्लिअर. बाकी बघा, कंटेंट जर तुम्हाला मॉडेल आन्सर पण मिळेल, पुस्तकात पण मिळेल. मग मला तुमच्यापेक्षा जर किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा अर्धा मार्क जास्त मिळवायचा असेल, कसा, मला प्रेझेंटेशनने खुश करा, मला म्हणजे एक्झामिनरला त्या दिवशी. चलो, या पद्धतीने जायचं आहे आपल्याला. चलो मग आता सेकंड क्वेश्चन बघूयात आपण. कुठला येतो, तर सेकंड क्वेश्चन दिला आहे आता, एक्सप्लेन द डिफरंट टाईप्स ऑफ इरिगेशन सिस्टीम्स. हां, आता तुम्हाला इथं इरिगेशन सिस्टीमचे टाईप विचारलेत, बरोबर, आणि त्या टाईपमध्ये काय विचारलेलं आहे, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. सिंचन व्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचे फायदे आणि त्याचे तोटे विचारलेले. सिंपल. स्टार्ट मेन बॉडी, कन्क्ल्युजन. बघा आता बघू आपण. आता व्याख्या मी आधीच म्हटलं, इरिगेशनची काय व्याख्या देणार, सिंचनाची काय व्याख्या असते, म्हणजे मी तर नाही कधी ऐकलेली असेल कदाचित टेक्निकल, पण कशाला देता आहे ना, डेटा देऊ ना आपण. मग मी काय सांगेल, भारत हा एक कृषीप्रधान देश असून भारतामधील शेती ही मुख्यतः मान्सूनवर अवलंबून आहे आणि मान्सून हा 60% केसेसमध्ये किंवा 60% मान्सूनवर आपण अवलंबून राहू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला सिंचनाची गरज भासते आणि त्याचे प्रकार खालीलप्रमाणे. येते लक्षात. म्हणजे मी काय करेल, इकडे डेटा टाकेल, तुमच्याकडे दुसरा डेटा असेल दुसरा वापरा. मी असं सांगेल की मान्सून रिलायबल नाही आहे, द डिग्री ऑफ रिलायबिलिटी ऑफ मान्सून इज व्हेरी लो, दॅट इज अप टू 60%. दिस हॅज वाईड स्प्रेड स्कोप
ऑफ हॅव्हिंग इरिगेशन इन द कंट्री अँड इट हॅज फॉलोइंग टाईप्स. सो मी काहीतरी डेटा दिली इकडे मान्सूनचा, बरोबर. खाली येईल आता टाईप. आता इथे खरा गेम आहे. टाईपमध्ये काय होतं बऱ्याच वेळा, काही जणांनी बघा तुमचा आन्सर चेक करून बघा. स्टँडर्ड जेव्हा आपण सोर्सेस बघतो, देर आर ओनली 3 टाईप्स ऑफ इरिगेशन. एक येतं तुमचं कॅनल इरिगेशन, दुसरं येतं तुमचं टँक इरिगेशन आणि तिसरं येतं तुमचं वेल इरिगेशन. विहीर, तलाव आणि कॅनल 3च टाईप आहेत. इथे तुषार सिंचन नको, ठिबक सिंचन नको, आणखी काही मेथड्स असतील त्याची आवश्यकता नाही. 3च मेजर आहेत. जॉग्रफीमध्ये स्टॅटिक जेव्हा तुम्ही बघताय 3च मेजर टाईप आहेत. आपल्याला फक्त यांचे काय बघायचे होते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पण मग आता जर तुम्ही स्ट्रक्चर बनवलं, ते स्ट्रक्चर कसं दिसेल अशा पद्धतीने बघा. कॅनलबद्दल लिहिणार आणि मग त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह. मग टँकबद्दल लिहिणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग वेलचे लिहिणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. खूप खिचडी होते. मग मी अगेन म्हटलं काय, आपल्याला प्रेझेंटेशनवर खेळायचं आहे. मी कसं लिहिल मेन बॉडीमध्ये, या ठिकाणी पहिला मुद्दा टाकेल कॅनल, बरोबर, आणि डायरेक्ट टेबल करेल खाली. काय टेबल करेल खाली, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, 2 2 2 3 3 3 पॉईंट लिहिल. दुसरा लगेच टँक, परत या ठिकाणी असा टेबल करेल आणि 2 2 2 2 ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, 2 2 2. झालं का. माझं काम सोपं करा, एक्झामिनरचं काम सोपं करायचं आहे आपल्याला, बरोबर. सो इथे 2 ठिकाणी ट्रॅप होता. पहिलं म्हणजे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हे काही लिहायची गरज नव्हती. आणि दुसरं प्रेझेंटेशन सुटसुटीत पाहिजे, कारण मुद्दे भरपूर आहेत. कॅनल इरिगेशनचे फायदे, काय फायदे असतात कॅनल इरिगेशनचे, जेव्हा सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा कालवा चालू होतो. विहिरीचं तसं नाही आहे. विहिरीचा तोटा काय होतो, जेव्हा सगळ्यात जास्त गरज असते उन्हाळ्यात तेव्हाच विहीर आटते. कॅनल इरिगेशनचा तोटा काय असतो, मालकी हक्क नाही आहे शेतकऱ्याचा, मला जेव्हा वाटेल तेव्हा पाणी नाही भरता येत. विहिरीचं तसं नाही आहे ना, मी कधी पण रात्री 12 वाजता जाऊन पाणी भरेल, बरोबर. असे टँक इरिगेशनचा फायदा काय, त्या ठिकाणी तुम्ही मत्स्योत्पादन करू शकतात. कॅनल इरिगेशनमध्ये असं नाही करतायत, विहिरीमध्ये असं नाही करतायत. म्हणजे बघा पॉईंट भरपूर आहेत. मी काही नवीन पॉईंट नाही सांगत आहेत, मॉडेल आन्सरमध्ये वाचल्यावरही तुम्हाला तेच कळेल या पद्धतीने. आणि मग सगळ्यात शेवटी येतं तुमचं कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजनमध्ये काय करायचं, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह बदलतायत कोणत्याही गोष्टीबद्दल, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये काही निगेटिव्हिटी दिसते, आता कोणत्याही GS 1 2 3 4 तुमच्या ऑप्शनमध्ये पण लागू होतो, त्याला पहिले सोल्युशन द्या. इथे एन्व्हायरमेंटल अँगल वगैरे 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 सोडा, माझं म्हणणं असेल तिथे तुम्ही आधी ती निगेटिव्हिटी कमी करा. कारण समाजामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे. अधिकारी निगेटिव्ह नसला पाहिजे आणि नुसते प्रॉब्लेम ठेवून जायचं नाही. आपण पॉलिटिशियन नाही आहेत, ये समस्या आहे, अरे मग सोल्युशन द्या ना. अधिकाऱ्याचं कामच ते ना सोल्युशन देणं. एक्झिक्युटिव्ह विंग तेच काम करतं. सो याला सोल्युशन द्या. मग तुम्ही म्हणाल सर आता सोल्युशन काय द्यायचं, कॅनल इरिगेशनला टँक इरिगेशन करा असं सोल्युशन द्या, आणि टँक इरिगेशनला विहिरी खोदा असं नाही सोल्युशन द्यायचं. माझं म्हणणं काय, सिंचनावर कमीत कमी अवलंबून राहता येईल हे चांगलं सोल्युशन आहे. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही पिकांचीच निवड अशी करा की जे स्थानिक पर्यावरणाशी समतोल साधणारी पिकं असली पाहिजेत. सांगली, सातारा, कोल्हापूर हा जर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, तुम्ही तिथे ऊस का लावतायत ना, ऊस का लावता म्हणजे आयडियल सोल्युशन मी सांगतोय ते. त्याची कारणं वेगळी आहेत का बरं तिथे ऊस होतं, ते कधीतरी सविस्तर बोलूयात आपण. पण मग कसं आहे, तुम्ही त्या वातावरणाला अनुसरून पिकं घ्या. पंजाब हरियाणामध्ये पाऊस कमी पडतो, आयडियली तिथं भात शेती झालीच नाही पाहिजे, पण तरी पण तिथं बासमती भात पिकवला जातो. म्हणजे सोल्युशन काय येईल, तुम्ही पिकंच अशी निवडा की जे कमीत कमी पाण्याचा वापर करतील, त्यामुळे तुम्हाला इरिगेशन सिंचनावर कमीत कमी अवलंबून राहावं लागेल, त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. सिंपल. येते लक्षात काय करतोय आज आपण प्रेझेंटेशनवर खेळतोय. क्लिअर. चलो मग पुढचा प्रश्न येतो आता. तिसरा क्वेश्चन आजचा तिसरा क्वेश्चन आहे, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ रिव्हर इंटरलिंकिंग प्रोजेक्ट. क्वेश्चन कशावर होता हा, रिव्हर लिंकिंग. आणि त्याचं काय विचारलं आहे तुम्हाला, इम्पॉर्टन्स, आणि दुसरं काय विचारलं आहे त्याच्यामध्ये, बेनिफिट्स, आणि दुसरं येतं त्यांनी चॅलेंजेस. बरोबर, अशा टाईपचा प्रश्न आहे. अगेन जेव्हा क्वेश्चन विचारला या पद्धतीचा, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. स्टार्टमध्ये काय डेफिनेशन देणार का, रिव्हर लिंकिंगची काय डेफिनेशन, नदी जोड प्रकल्पाची काय व्याख्या देणार, नद्या जोडण्याच्या प्रकल्पाला नदी जोड प्रकल्प म्हणतात. मी काय म्हणेल, डेटा द्यायचा सुरुवातीला इथे.
अगेन तेच भारतामध्ये काही वेळामध्ये भारतामधलं 40% क्षेत्र हे दुष्काळ प्रवण 40 ते 50% क्षेत्र हे दुष्काळ प्रवण क्षेत्र असून 40 ते 50% क्षेत्र हे पूरप्रवण क्षेत्र आहे. एक ड्रॉट प्रोन एरिया, एक फ्लड प्रोन एरिया आहे. आणि मग हे असा असमतोल कमी करण्यासाठी रिव्हर लिंकिंग करू शकतात. बरोबर आहे ना. एकीकडे पूर येतो, एकीकडे दुष्काळ पडतो, मग पुराचं पाणी दुष्काळात न्या ना. हाच तर गाभा आहे ना या रिव्हर लिंकिंगचा. सो मी डेटा देणार काहीतरी. हे 40%, 50%, 60% कुठून आलं? हाच तर करंट अफेअर आहे. आता तुम्हाला करंट अफेअर्स वाचण्याचा ॲप्रोच पण बदलावा लागेल. बस झाला गेला तो काळ. कोणाला किती अवॉर्ड मिळाले, महाराष्ट्रातनं पद्मभूषण किती, आणि या गाण्याचं सिंगर कोण, आणि ते काय तसलं नाही विचारणार आता कोणी. हा डेटा हवा आहे. किती टक्के क्षेत्र दुष्काळ प्रवण आहे, कोणी सांगितलं आहे दुष्काळ प्रवण आहे, हे सगळं करंट अफेअर आत्ता लागेल. त्यावर आपण सविस्तर बोलूयात नंतर. मेन बॉडीमध्ये काय विचारलं आहे त्यांनी? इम्पॉर्टन्स, दुसरं दिलं आहे बेनिफिट, आणि तिसरं दिलं आहे चॅलेंजेस. सिम्पल 3 याच्यामध्ये जातो हा प्रश्न. आणि कन्क्ल्युजनमध्ये आपण काय आत्ताच्याच गेल्या प्रश्नामध्ये पाहिलं, जर कोणी चॅलेंजेस निगेटिव्ह बोललं असेल तर मी काय करेल? त्याला सोल्युशन देईल. मी कन्क्ल्युजनमध्ये त्याला सोल्युशन देईल. झालं माझं आन्सर. पण मग आता याच्यामध्ये परत एक सर, हा तर एकदम सिम्पल टॉपिक आहे. मार्क्स कुठे काढायचे? मार्क्स कुठे काढेल मी? परत डायग्राम, मॅप आणि केस स्टडी. इथे मी केस स्टडी वापरेल. मॅप तर बघा, रिव्हर लिंकिंगचा भारताचा नकाशा काढून तुम्ही मला इम्प्रेस नाही करणार, कारण भारताच्या नकाशामध्ये पण कितीतरी रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे. तुम्ही कुठे कुठे काढत बसणार आहेत. मग मी काय करेल? हे चॅलेंजेसमध्ये माझ्याकडे एक चांगली केस स्टडी आहे. कुठली? आता सध्या रिसेंटली ते केन बेटवा रिव्हर यांचं रिव्हर लिंकिंग करतायत ना. आणि मग तिकडे प्रॉब्लेम आहे की केन बेटवा यमुनेच्या उपनद्या आहेत, आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की त्या रिव्हर लिंक केल्यामुळे ते पन्ना टायगर रिझर्वमधून जात आहेत, आणि त्या पन्ना टायगर रिझर्वला प्रॉब्लेम येतो आहे. मग हे असं सांगण्यापेक्षा मी काय करेल? मी छोटंसं एक डायग्राम काढेल. काय? ही एक केन रिव्हर जाते, ही अशी एक बेटवा रिव्हर जाते, बरोबर. आणि हे रिव्हर लिंकिंगचा प्रोजेक्ट हा असा जातो आहे, असा एक लिंक करतो आहे आपण याला. आणि याच्यामध्ये काय होतं आहे तुमचं? हे जे पन्ना टायगर रिझर्व आहे त्याला प्रॉब्लेम येतो आहे, बरोबर. आणि इकडे एखाद्या गावाचं नाव पण मेन्शन करून द्यायचं की कोणत्या गावावरून हे जात आहे. तर इकडे छत्तरपूर म्हणून आहे. झालं, ही झाली तुमची केस स्टडी. दिस इज द अल्टिमेट लेवल ऑफ आन्सर रायटिंग. मग आता तुम्ही म्हणा सर हे कुठून मिळेल? करंट अफेअरमधून मिळतं. तुम्ही जो सोर्स वाचतायत करंट अफेअरचा ते आहे, मी नोटमध्ये पण प्रोव्हाइड केलेलं आहे. डोकं ओपन ठेवा. ज्या ज्या हळूहळू होईल ना हे. अगेन याला केस स्टडी म्हणतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्झाम्पल अँड केस स्टडी? एक्झाम्पल फक्त आपण नमूद करतो, केन बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे पन्ना टायगर रिझर्वला प्रॉब्लेम येऊ शकतात. सिम्पल, हे झालं एक्झाम्पल. केस स्टडी म्हणजे डिटेल. हे तुम्हाला पण बिल्ड करता येतील. मी सेपरेट एक सेशन घेईल की असे केस स्टडीज कसे बिल्ड करायचे, काय करायचे. आणि हा खरा अभ्यास आहे. अधिकारी असा हवा, फक्त बोलबच्चन नाही टाकायचे. हे डिटेल एवढं सगळं की असं असं होतं आहे, असेच असतात ना ॲनालिसिस सगळे ते. मग हे करंट अफेअर्स वाचताना पण या पद्धतीने ॲड ऑन करायचं आहे. त्यावर पण आपण एक सेपरेट सत्र घेणार आहोत. पण आता सध्या तुम्ही जेव्हा तुमचं जे करंट अफेअर वाचतायत, तुम्हाला काही अडचणी येत असतील की कसं करायचं, काय करायचं ते विचारा. आपण त्या पद्धतीने मग डिस्कस करूया. ठीक आहे. बाकी बघा, प्रश्न कंपॅरेटिव्हली सोपे आहेत. पहिल्या आठवड्यापेक्षा हा आठवडा चांगला जाणार आहे, आणि तुम्हाला आजच्याच पहिल्या 3 क्वेश्चन्सवरूनच लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. फक्त माझं म्हणणं असेल, आन्सर रायटिंग कंटिन्यू करा, गिवअप करू नका. आणि ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या सेपरेट नोटबुकमध्ये ॲड करायचे. मी तुम्हाला डे 1ला म्हटलो आहे, वीक 1 डे 1मध्ये की एक सेपरेट नोटबुक कॅरी करा. त्याच्यामध्ये हे सगळे आपल्याला ऑब्झर्वेशन्स लिहून घ्यायचे आहेत, आणि अभ्यास करताना ते डोकं कायम त्या रडारनुसार चालू द्यायचं आहे. ठीक आहे. आजसाठी मग मी थांबतो. उद्या आपण परत भेटू. काही डाऊट असेल मीनवाईल विचारा, बोला, डिस्कस करू. चलो मग आजसाठी आपण थांबू. ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू गाईज. यस.